दरम्यान पुण्यात आढळून गुइलेन बॅरे सिंड्रोम असलेल्या रुग्णांमध्ये कॅपिलोबॅक्टर जेनुनी या नावाचा बॅक्टेरिया आढळून आलाय। ज्या रुग्णांना पॅरालिसिस अटॅक येऊन गेला आहे त्यांच्यामध्ये हा बॅक्टेरिया आढळून आलाय, तर त्यासोबतच पोटाचा संसर्ग देखील या रुग्णांना आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत। नक्की कॅपिलोबॅक्टर जेनुनी बॅक्टेरिया काय आहे? तर कॅपिलोबॅक्टर जेनुनी बॅक्टेरिया हा बॅक्टेरियाचा एक प्रकार आहे। कॅपिलोबॅक्टर जेनुनी बॅक्टेरियामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोमचा संसर्ग अधिक गंभीर होतोय। दूषित अन्न तसेच दूषित पाणी आणि दूध तसेच दुग्धजन्य पदार्थ अर्धवट शिजवलेल्या मांसापासून हा बॅक्टेरिया पसरतो। रोगप्रतिकारक शक्तीवर बॅक्टेरियाचा परिणाम होतो। कॅपिलोबॅक्टर जेनुनी बॅक्टेरियाचा रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम झाल्यास अर्धांगवायू सारख्या रोगाची भीती वाढत असते। कॅपिलोबॅक्टर जेनुनी हा प्राण्यांच्या विष्ठेतूनही पसरतो। कॅपिलोबॅक्टर जेनुनी संसर्गजन्य नसल्याचंही समोर आलंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत। रेवती, गुइलेन बॅरे सिंड्रोम याच खरं तर संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये कुठेतरी या बॅक्टेरियाची देखील एक माहिती समोर येते। नेमकं काय आहे या संपूर्ण माहिती द्याल आपल्या प्रेक्षकांना? नक्कीच वर्षा, तुम्ही जसं म्हणलात की सध्या पुणे शहरात जवळपास 24 रुग्ण, आधी आपण 22 म्हणलं होतं, 24 रुग्ण सध्या गुइलेन बॅरेचे हे आढळून आलेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार सध्या सुरू आहेत। त्यांच्यापैकी 24 पैकी 2 रुग्ण हे सध्या व्हेंटिलेटरवरती आहेत, तर 8 अतिदक्षता केंद्रामध्ये त्यांचं उपचार चालू आहे। तर ही सध्या रुग्णांची अवस्था आहे। जर गुइलेन बॅरेबद्दल आपण बोलायचं झालं वर्षा, तर गुइलेन बॅरे हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे की ज्यातनं तुम्हाला पॅरालिसिस सुद्धा होऊ शकतो आणि त्याचे काही लक्षणं जे आहेत त्याचे की हातपायात गळून जाणे किंवा हातपायात ताकद न उरणे, हातापायांना मुंग्या येणे, हे सगळे त्याचे लक्षणं आहेत। खरं तर जर त्याची चाचणी करायची झाली, हे सगळं लक्षणं आढळल्यानंतर त्याची चाचणी ही जे आपल्या मणक्याच्या इकडचं फ्लुइड असतं किंवा जे वेगवेगळ्या चाचण्या असतात त्याच्यातनं हा खरं तर संसर्ग यातनं निष्पन्न होतं। अचानक 24 रुग्ण आढळल्याने पुणे शहरात एक थोडीशी चिंतेची बाब आणि एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। खरं तर हा संसर्गजन्य रोग नाहीये, परंतु आरोग्य विभागाने असं देखील सांगितलेलं आहे की जर काही घटनांमध्ये किंवा काही केसेसमध्ये जर अगदी जवळचा संपर्क असेल तर हा त्यातून होऊ शकतो। तर असे जे 24 रुग्ण आहेत, खरं तर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेले केवळ 5 ते 6 रुग्ण आहेत। पिंपरी चिंचवडमधले 3 ते 4 आहेत आणि बाकी इतर जिल्ह्यातून आलेले हे पुणे शहरात सध्या त्यांच्यावरती औषध उपचार चालू आहेत। तर त्यातच आता एक समिती नेमण्यात आलेली आहे। 9 ते 10 जणांची ही समिती आहे। या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत त्याच्यामध्ये NIV चे अधिकारी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, BJ मेडिकल कॉलेजचे अधिकारी आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे देखील काही अधिकारी या समितीमध्ये समाविष्ट आहेत। खरं तर ही समिती या गोष्टीची चाचणी करणार आहे की आज जे रुग्ण आढळून आलेले आहेत, जे एकूण 24 रुग्ण आढळले आहेत, त्याच्यामधलं जे क्लस्टर आपण म्हणतो ते सगळ्यात जास्त रुग्ण हे पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून आढळलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे जो कॅम्पिलोबॅक्टर बॅक्टेरिया आहे, जे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी बॅक्टेरिया आहे, तो सर्वाधिक या रुग्णांमध्ये आढळून आलेला आहे आणि त्याची चाचणी ही समिती या 9 जणांची समिती ही करणार आहे। कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे जो रोगप्रतिकारक प्रक्रिया जी आहे त्याच्यावरती हावी होतो आणि त्याच्यानंतर आपल्या शरीरात
शरीरातली जी नर्वस सिस्टीम आहे त्या नर्वस सिस्टीमवरती हावी होत त्याचं नंतर अंत हा पॅरालिसिसच्या अटॅकमध्ये होतो. आणि हा जो बॅक्टेरिया आहे, दूषित पाणी, दूषित अन्न किंवा बाहेर जे आपण ठेले बघतो तिकडेचं अन्न खाल्ल्याने हे सगळं होतं. हा बॅक्टेरिया खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचतो. आपण मगाशी देखील म्हणलात की प्राण्यांच्या विष्ठेतून हा जो कॅम्पिलोबॅक्टर जिजुनी हा नावाचा बॅक्टेरिया आहे तो प्राण्यांच्या विष्ठेतून येतो. तर खरं तर त्यांच्या गॅस्ट्रो इंटेस्टायनलमध्ये हा जो बॅक्टेरिया आहे तो तसाच राहतो आणि जेव्हा ते बाहेर दुर्गंधी किंवा बाहेर घाण करतात त्याच्यातून हा बॅक्टेरिया लोकांपर्यंत पोहोचतो. ही अशी त्याची प्रक्रिया आहे. आणि सध्या त्याच्यावरती आळा घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेने एक समिती तर नेमलेली आहेच आहे, पण त्यांनी असे देखील निर्देशन जारी केलेले आहेत की बाहेरचं खाणं सध्या टाळलं पाहिजे आणि स्वच्छता जिकडे जास्त असेल तिकडचंच खाणं खरं तर सगळ्यांनी खाल्लं पाहिजे. आणि त्यासोबतच जे पाण्यातून बॅक्टेरिया हे जे सगळे पसरत आहेत ते एक प्रक्रिया न केलेलं पाणी जे आहे त्याचं जे मिसळ झालेली आहे आपल्या पाण्यामध्ये त्यामुळे पाणी उकळून प्यावे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख नीना बोराडे यांनी सांगितलेलं आहे की हा संसर्गजन्य रोग नाही, घाबरून जाण्याचं काही कारण नाही, परंतु हे जे पाणी उकळून पिणं किंवा बाहेरचं खाणं टाळणं हे आत्ताच्या सध्या खूप महत्वाची बाब आहे. कारण जर बाहेर कुठेही या प्रकारचा बॅक्टेरिया आढळून आला तर लक्षणं पटकन एका सामान्य नागरिकाच्या लक्षात येण्यासारखी नाहीत. म्हणून जास्तीत जास्त काळजी घेण्याचे निर्देशन हे पुणे महानगरपालिकेने दिलेत आणि त्याचं आवाहन खरं तर केलेलं आहे. वर्षा, निश्चितच रेवती, आपण देखील आपल्या प्रेक्षकांना हेच आवाहन करूयात, काळजी घेण्याचं. खरं तर आता आरोग्य विभागाकडून देखील सातत्यानं सांगितलं जात आहे, घाबरून न जाण्याचं आवाहन देखील आपण या प्रेक्षकांना करूयात. रेवती, या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.